नमस्कार. इयत्ता 8वी ऑनलाईन गणित वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहस्वागत. प्रकरण 7वे चलन. यामध्ये आपल्याला समचलन आणि व्यस्त चलन यांचा अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी 1 डझन वह्यांची किंमत ₹240 असेल, तर 3 वह्यांची किंमत किती? 9 वह्यांची किंमत किती? 24 वह्यांची किंमत किती? 50 वह्यांची किंमत किती? हे काढण्यासाठी आपल्याला खालील सारणी पूर्ण करावी लागेल. वह्यांची संख्या इथं दिलेल्या पहिल्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्यांची किंमत जी आहे, काहींची दिलेली आहे, काहींची काढायची. तर या ठिकाणी 12 वह्यांची किंमत 240 आहे. या ठिकाणी 3 वह्यांची किंमत किती? 9 वह्यांची किती? 24 वह्यांची किती? 50 वह्यांची किंमत किती? हे काढायची आपल्याला. एका वहीची किंमत ₹20 आहे. यावरून आपल्याला 3 वह्यांची किंमत सांगता येणार आहे. 20 गुणिले 3 20 त्रिक 60 येणार आहे. त्यानंतर 9 वह्यांची किंमत. एका वहीची 20 आहे. 9 वह्यांची किंमत 9 ला 20 न गुणावं लागेल. 20 नवे 180. 24 वह्यांची किंमत काढायची आहे. एका वहीची 20 आहे. 24 वह्यांची 24 दुनी 48 480 रुपये. आणि 50 वह्यांची किंमत 50 ला 20 न गुणायचं आहे. 50 गुणिले 20 1000 येणार आहे. तर या ठिकाणी ह्या किमती अशा आलेल्या आहेत. ह्या सारणीवरून असे दिसते की प्रत्येक जोडीत वह्यांची संख्या x आणि त्यांची किंमत y यांचं गुणोत्तर म्हणजेच भागाकार त्यांचा 12/240. 12 एके 12, 12 आणि 0 म्हणजे 1/20 आलेला आहे. इथं सुद्धा 3 एके 3, 3 दोन्ही 6 आणि ही 0 1/20 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर स्थिर आलेले आहे. वह्यांची संख्या व त्यांची किंमत ही याप्रमाणे समप्रमाणात आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे 1 वह्यांची किंमत 20, 3 वह्यांची किंमत 60. म्हणजे वह्यांची संख्या वाढत गेली की एकूण किंमत किंवा एकूण बिल जे आहे ते या पद्धतीने वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारचा संबंध एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते. अशा प्रकारच्या संबंधाला समचलन किंवा समप्रमाण असं म्हटलं जातं. तर x आणि y हे समप्रमाणात आहेत. हेच विधान x आणि y समचलनात आहेत किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे असे लिहिता येते. तसेच हे विधान चिन्हाचा वापर करून x अल्फा y असे लिहिता येते. हे चिन्ह अल्फा जे आहे ग्रीक अक्षर आहे. x अल्फा y हे समीकरणाच्या रूपात x बरोबर ky असे लिहितात. इथे k हे स्थिर पद आहे. x बरोबर ky किंवा x छेद y बरोबर k ही मांडणी सुद्धा चलनाचं समीकरण आहे. k हा चलनाचा स्थिरांक आहे. या ठिकाणी खालील विधानं चलनाचे चिन्ह वापरून आपण लिहायचे आहे. तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात असते. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर कॅपिटल ए आणि त्रिज्या बरोबर स्मॉल आर. ही चले जर घेतली तर ए अल्फा आर वर्ग असे लिहिता येते कारण वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय वर्ग आहे. त्यानंतर द्रवाचा दाब पी हा त्याच्या द्रवाच्या खोलीशी स्मॉल डी समचलनात असतो. हे विधान पी अल्फा डी असं लिहिता येते. तर समचलनात ही मांडणी जी आहे ती सर्व संकल्पना समजून पुढील उदाहरण काही अभ्यासायचे. पहिलं उदाहरण x हे y शी समचलनात आहे. x बरोबर 5 असताना y बरोबर 30 तर चलनाचा स्थिरांक काढा आणि चलनाचे समीकरण द्या. आता x आणि y मध्ये समचलन आहे म्हणून x हे y शी समचलनात आहे चिन्हात x अल्फा y असं लिहायचं. या अल्फाच्या ऐवजी x बरोबर ky असं लिहायचं. k हा स्थिरांक आहे चलनाचा. मग x बरोबर 5 जर घेतलं तर y बरोबर 30 आहे. म्हणून x ची किंमत इथं 5 ठेवली बरोबर k आणि y ची किंमत 30. 5/30 बरोबर की 5 एके 5, 5 सत्ते 30 म्हणजे 106 येणार आहे चलनाचा स्थिरांक. यावरून x बरोबर ky म्हणजे x बरोबर k ची किंमत 106 ठेवल्या 106 y म्हणजेच y/6 म्हणजे किंवा y बरोबर 6x असं सुद्धा हे समीकरण लिहिता येते. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे शेंगदाण्यांची किंमत त्यांच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्राम शेंगदाण्याची किंमत ₹450 आहे. तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत काढायची आहे. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम आहे.
तर या ठिकाणी शेंगदाण्याची किंमत वजनाशी समप्रमाणात आहे. शेंगदाण्याच्या किंमतला x मानूया अक्षर आणि शेंगदाण्यासाठी y मानूया. मग x हे y च्या समचलनात आहे. x अल्फा y किंवा x बरोबर ky असं लिहायचं आहे. आता x 450 घ्यायचं आहे कारण शेंगदाण्याची किंमत दिलेली आहे आणि 5 किलोग्राम वजन जे आहे ते 5 दिलेले आहे. यावरून k काढूया. x बरोबर ky 450 बरोबर की किंमत काढायची, y ची किंमत 5 आहे. 5 की हे 5 इथं भागिले होणार आहे. 450 ला 5 ने भागल्यावर 5 9 45 आणि 0 90 येणार आहे की ची किंमत. म्हणून चलनाचे समीकरण x बरोबर ky म्हणजे 90y. y बरोबर 100 असताना x बरोबर ky 90 गुणिले 100. 90 गुणिले 100 म्हणजे 9000 आलेले आहे. म्हणून 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत 9000 रुपये आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहायचा आहे. कवायतीसाठी मुलांच्या रांगा केल्यात. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या खालीलप्रमाणे आहे. रांगेत 40 मुलं जर असतील तर 6 रांगा तयार झालेल्या आहेत. रांगेत 10 मुले असतील तर 24 रांगा तयार झालेल्या आहेत. रांगेत 24 मुले असतील तर 10 रांगा तयार झालेल्या आहेत. रांगेत 12 मुले असतील तर 20 रांगा तयार झालेल्या आहेत. रांगेत 8 मुले असतील तर 30 रांगा तयार झाल्या. तर या उदाहरणाचा अभ्यास केल्यानंतर 40 आणि 6 6 0 0 6 240 आलेले आहेत. पुन्हा 24 10 240, पुन्हा 24 10 240, पुन्हा 12 गुणिले 20 यांचा गुणाकार 240 आणि 8 गुणिले 30 यांचा गुणाकार सुद्धा 240 आहे. तर या सारणीवरून असं दिसतं की प्रत्येक जोडीमध्ये या ठिकाणी गुणाकार जो आहे तो 240 हा स्थिर आहे. मग जर दोन राशीमध्ये गुणाकार स्थिर येत असेल तर त्यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे म्हणायचं आहे. यामध्ये एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते. पहा, रांगातील मुलांची संख्या 40 आहे, रांगाची संख्या 6. ही मुलांची संख्या कमी केली तर रांगाची संख्या वाढलेली आहे. एक कमी झालं की दुसरं वाढते, एक कमी झालं एक वाढलं की दुसरं कमी होते. तर अशा पद्धतीने ह्या दोन राशीमध्ये व्यस्त प्रमाण आहे या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी दिलेलं आहे, जेव्हा दोन संख्यापैकी एक संख्या वाढली की दुसरी त्याच प्रमाणात कमी होती तेव्हा त्या दोन संख्या व्यस्त प्रमाणात आहेत असं म्हणतात. उदाहरणार्थ एक संख्या दुप्पट झाली की दुसरी निमपट होती. त्यानंतर काही उदाहरणं पुढे पाहिजेत आपल्याला. व्यस्त चलन x आणि y या संख्या व्यस्त प्रमाणात आहे चिन्हात x आणि y व्यस्त चलनात आहे असे लिहितात आणि x आणि y व्यस्त चलनात असतील तर x गुणिले y ही स्थिर असते म्हणजे गुणाकार स्थिर असतो. तर या ठिकाणी k यामध्ये मांडल्यानंतर x आणि y व्यस्त चलनात आहे चिन्हामध्ये x अल्फा 1 छेद y, हे अल्फा ग्रीक अक्षर आहे. अल्फा काढून टाकूया आता. म्हणजे x बरोबर k छेद y किंवा x गुणिले y बरोबर k ही मांडणी चलनाचे समीकरण ही चलनाचे समीकरण आहे आणि k हा यामधला चलनाचा स्थिरांक आहे. त्यानंतर उदाहरण आहे, जर a आणि b यामध्ये व्यस्त चलन असेल तर खालील सारणी पूर्ण करायची आहे. a 6 असेल, b 20 असेल तर a आणि b यांचा गुणाकार 120 आहे. या पद्धतीनं हे सोडवून आपण लिहूया. पहिलं उदाहरण यामधलं a अल्फा 1 छेद b आहे. a बरोबर 6 तेव्हा b बरोबर 20 आहे. म्हणजेच a गुणिले b बरोबर k आहे. म्हणून या ठिकाणी k बरोबर 6 गुणिले 20 म्हणजे 120 चलनाचा स्थिरांक आलेला आहे. त्यानंतर यामधलं दुसरं उदाहरण a 12 तेव्हा b किती आहे हे पाहूया. a गुणिले b बरोबर 120 हे चलनाचं समीकरण आहे. a ची किंमत 12 गुणिले b बरोबर 120, b बरोबर 120 भागिले 12, 12 आणि 10 20 b किंमत इथं 10 येते. त्यानंतर तिसरं उदाहरण या ठिकाणी e 15 आहे, b किती काढायचं आहे. तर या ठिकाणी a गुणिले b 120 आहे. चलनाचं समीकरण सुरुवातीला दिलेलं आहे आपल्याला हे. मग 15 गुणिले b बरोबर 120 म्हणून b बरोबर 120 भागिले 15, 15 की 15, 15 28 b बरोबर 8 आलेला आहे. त्यानंतर चौथं उदाहरण b 4 आहे त्यावेळी a काढायचं आहे. a गुणिले b बरोबर 120 आहे. a गुणिले b ची किंमत 4 बरोबर 120 म्हणून a बरोबर 120 भागिले 4, 4 एके 4, 4 त्रिक 12, a 30 आहे. तर अशा पद्धतीनं ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरता येते.
ए 12 आहे त्यावेळी बी 10 आलेला आहे. ए 15 आहे त्यावेळी बी 8 आलेला आहे आणि गुणाकार 15 ते 20. त्यानंतर बी 4 आहे त्यावेळी ए ची किंमत काढायची ए 30 आलेला आहे. 30 आणि 4 यांचा गुणाकार 120 येतो. यानंतर दुसरं उदाहरण एफ आणि डी वर्ग यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. डी 5 असेल त्यावेळी एफ 18 आहे. डी 10 असताना एफ ची किंमत काढायची आणि एफ 50 असताना डी ची किंमत काढायची. एफ आणि डी वर्ग यामध्ये व्यस्त प्रमाण आहे म्हणून एफ अल्फा 1 डी वर्ग म्हणून एफ डी वर्ग बरोबर की यानंतर डी 5 त्यावेळी एफ 18 आहे. डी 5 त्यावेळी एफ 18 आहे की काढूया आपण. एफ 18 त्यावेळी डी 5 5चा वर्ग 25 18 गुणिले 25 यांचा गुणाकार बरोबर की यांचा गुणाकार 450 हा स्थिरांक की आहे. म्हणून डी बरोबर आता 10 आहे त्यावेळी एफ काढायचा एफ डी वर्ग बरोबर 450 डी 10चा वर्ग बरोबर 450 एफ गुणिले 10चा वर्ग बरोबर 450 एफ गुणिले 100 बरोबर 450 म्हणजे एफ बरोबर 450 भागिले 100 तर या ठिकाणी 100 भागल्यावर 4.50 म्हणजे 4.5 येतं. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे एफ 50 असताना डी काढायचा एफ डी वर्ग बरोबर 450 एफ 50 गुणिले डी वर्ग बरोबर 450 डी वर्ग बरोबर 450 भागिले 50 शून्याला शून्य कॅन्सल 5 न 5 नव्हे 45 डी वर्ग बरोबर 9 वर्गमूळ घेतल्यानंतर डी ची किंमत 3 किंवा वजा 3 येईल. धन्यवाद. यानंतर सरासरी 7.1 आणि 7.2 दोन्ही तुम्ही सोडवायचे आहे.